महोदय, विधेयकाचा उद्देश, विधेयकाचं कारण मंत्री महोदयांनी सांगितलेली आहेत. SRA हा विषय आमच्यासाठी काही नवीन नाही आहे. ते माझे शेजारी आहेत, त्याच्यामुळे दररोज त्यांना बघत असतो मी. आणि म्हणून SRAच्या कुठल्याही बाकीच्या विषयात न जाता हे जे 4 बदल त्यांनी केलेले आहेत, याच्यातल्या 2 बदलांबद्दल एक स्पष्टता हवी आहे. एक तर त्यांनी जो सांगितलेला आहे की LOI दिल्याच्या नंतर ही जी आपण ट्रान्सफर देणार आहात ती आपण शासकीय योजनांमध्ये, आता म्हाडाची जमीन असेल, MMRDची जमीन असेल किंवा शासकीय जमीन असेल, जॉईंट व्हेंचरमध्ये जे करणार असाल तर त्या जॉईंट व्हेंचरमधल्या जमिनींना तुम्ही LOI नंतर देताय, मान्य, आम्हाला सरकारची जमीन आहे. परंतु उद्या जसा म्हाडा आत्ता CND करते आणि सगळे प्रायव्हेट बिल्डर त्याच्यामध्ये जॉईंट व्हेंचरमध्ये घेते, उद्या जर हे प्रायव्हेट बिल्डर जर समजा तुम्ही जर CND मध्ये घेतले आणि जर जॉईंट व्हेंचरमध्ये आणले आणि या उद्या जर जमिनी तुम्ही जर त्यांना ट्रान्सफर केल्या तर त्याचे मालक ही बिल्डिंग बांधायच्या अगोदरपासून, आताची सिस्टीम काय की बिल्डिंग बांधली की बिल्डिंग बांधल्याच्या नंतर तुम्ही ट्रान्सफर देता. आता तुम्ही नवीन नियमाप्रमाणे काय करताय की गव्हर्नमेंटचं जिकडे जॉईंट व्हेंचर जिकडे आहे तिकडे तुम्ही ट्रान्सफर लगेच देताय, कारण तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणून आम्हाला फक्त एवढीच त्याच्यामध्ये स्पष्टता हवी की हे फक्त सरकारी जमिनीवरती सरकारच्या मालकीच्या जिथे जॉईंट व्हेंचर होतील तिथेच फक्त आम्हाला पाहिजे. नाही तर उद्या याच्यामध्ये जसं म्हाडापूर्वी स्वतः बिल्डिंग बांधायचं, हल्ली म्हाडा स्वतः बांधत नाही बिल्डिंग. आता म्हाडाने काय केलंय की CND काढायचं, टेंडर काढायचं, टेंडरमध्ये सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या बोलवायच्या आणि देऊन टाकायच्या. तर आम्हाला ही स्पष्टता त्याच्यामध्ये हवी आहे की हे फक्त सरकारपुरताच बिल मर्यादित असेल. प्रायव्हेट बिल्डरला उद्या जॉईंट व्हेंचरमध्ये घेतलं तर कारण आता काय झालंय की SRA स्वतः डेव्हलपमेंटची घोषणा करून बसलेली आहे. 100हून अधिक प्रोजेक्ट SRA स्वतः करणार आहे. आता उद्या SRAचे पैसे तुम्ही लाडक्या बहिणीकडे वळवले आणि उद्या जर पैसे राहिले नाहीत तर तुम्ही प्रायव्हेट बिल्डरना आणणार त्याच्यामध्ये. मग जर प्रायव्हेट बिल्डरना उद्या त्याच्यामध्ये आणलं तर मग ही अडचण होता कामा नये. म्हणून आम्हाला याच्यात स्पष्टता हवी की हे फक्त सरकारी जमीन सरकारपुरताच मर्यादित असेल. हे उद्या जर प्रायव्हेट बिल्डर जर याच्या जॉईंट व्हेंचरमध्ये आले तर त्यांना पूर्वीचाच नियम लागू होईल जो पूर्ण बिल्डिंग बांधल्याच्या नंतर हस्तांतराचा आहे. एक दुसरा विषय असा आहे की याच्यामध्ये आपण AGRCला आपण रेग्युलराइज करतोय. AGRCचे डिसिजन्स जे पेंडिंग होते हे आपण रेग्युलराइज करतोय. AGRCचे डिसिजन्स पेंडिंग रेग्युलराइज करायलाच पाहिजेत. परंतु गेल्या मला असं वाटतं की 2003, मला नेमका आकडा आता आठवत नाही की AGRC कधी फॉर्म झाली, पण AGRC फॉर्म झाल्याच्या नंतर आत्तापर्यंत जे डिसिजन्स झालेले आहेत आणि त्या डिसिजन्सना हायकोर्टामध्ये त्यांना काही डिसिजन्सना आव्हान दिलं गेलेलं आहे. त्याच्यातले काही डिसिजन रिव्हर्स झालेले आहेत, त्याच्यातले काही डिसिजन्स पेंडिंग आहेत. ह्यालाच तुम्ही अजूनपर्यंत व्हॅलिडिटी दिलेली नसल्यामुळे हायकोर्टात जे पेंडिंग पडलेले आहेत किंवा हायकोर्टातले जे डिसिजन्स झालेले आहेत याची लीगल स्टेटस काय राहणार आहे, याची व्हॅलिडिटी काय राहणार आहे. कारण तुम्ही त्याला इफेक्ट देताय की मागचे सगळे जे डिसिजन्स घेतलेले आहेत ते आम्ही रेग्युलराइज करतोय. तर तुम्ही आत्ता ते रेग्युलराइज करताय, मग ह्याच्यामध्ये जे काही झालेले डिसिजन्स आहेत, ज्याच्यावरती हायकोर्टाचे डिसिजन झाले आहेत, काही सुप्रीम कोर्टमध्ये गेले आहेत, काही आणखीन त्याच्यामध्ये डिसिजन्स इम्प्लिमेंट झाली असेल तर त्याची लीगल स्टेटस काय राहणार आहे, हा त्याच्यातला दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा असा आहे की जे नॉन कोऑपरेटिव्ह मेंबर्स आहेत, जे मेंबर ज्यांना या स्कीममध्ये जाऊ इच्छित नाही आहेत, त्यांच्यासाठी आपण त्यांच्या वाटपाची सिस्टीम ठरवलेली आहे की जे लोक स्कीममध्ये येऊ इच्छित नाहीत, ज्यांना स्कीममध्ये यायचं नसतं, अशा स्कीममध्ये न येणाऱ्या लोकांना आपण ती सिस्टीम आता याच्यात जो मुद्दा आणला आहे की ट्रान्झिट कॅम्प देऊ किंवा त्यांना भाडं देऊ, जे SRAने ठरवलेलं भाडं आम्ही त्यांना देऊ. परंतु नॉन कोऑपरेशनचे जे मेंबर्स असतात त्यांच्यासाठी आपला कायदा स्पष्ट आहे, त्याच्यासाठी काय वेगळा कायदा करायची गरज नाही. मग हा वेगळा त्याच्यासाठी नियम आणायची गरज काय होती. कारण आत्ता पण आपल्याकडे असं आहे की एकदा 51% आपल्याकडे मेंबरशिप झाली आणि जर लोकांनी सहकार्य केलं नाही तर आपल्याला त्यांना इव्हॅक्ट करायचा कायदा आहे आपल्याकडे, त्यांना पोलीस प्रोटेक्शन द्यायचं, आपल्याकडे प्रोटेक्शन देऊन त्यांना आपण बाहेर काढतो.
मग एक कायदा अस्तित्वात असताना ही वेगळी तरतूद करण्याचं कारण काय याची जरा स्पष्टता करा. हे माझे 3 मुद्दे आहेत. या 3 मुद्द्यावरती जरा आपण स्पष्टता द्यावी. सन्मान मंत्री महोदय.